नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 29 नोव्हेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठली इम्पॉर्टंट न्यूज कवर झाली आहे. तर आपण आपलं डिस्कशन स्टार्ट करूया. पहिली महत्त्वाची जी न्यूज आहे ती आहे पूर्व लडाख सीमेवर भारताचे सागरी कमांडो. आपल्याला माहीत आहे की भारत आणि चीन दरम्यान तणावाचं वातावरण आहे. चीन जी आहे ती भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करते. मग त्यामुळे भारताने सीमेवरती सागरी कमांडोजना तैनात केलं आहे. मग आपल्यासाठी ते महत्त्वाचं काय काय आहे तर गरुड कमांडो आणि मार्कोस जे की सागरी कमांडोज आहेत, तर त्यांच्याविषयी आपण इथे माहिती मिळवून घेऊया. ठीक आहे. तर पहिलं आपण बघून घेऊया भारतीय हवाई दलाचे गरुड कमांडोविषयी. तर गरुड कमांडो जी फोर्स आहे ती एक स्पेशलाइज्ड फोर्स आहे इंडियन एअरफोर्सची. ठीक आहे. आणि ते सप्टेंबर 2004 या साली अस्तित्वात आली होती. ठीक आहे. कधी अस्तित्वात आली होती तर सप्टेंबर 2004 या साली. आणि गरुड हे जे नाव आहे ते गरुड पक्षीच्या नावावरनं देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. गरुडचा मोटो काय आहे तर गरुडचा मोटो आहे प्रहार से सुरक्षा, म्हणजे डिफेन्स बाय ऑफेन्स. ठीक आहे. गरुड टास्क फोर्स जे आहे, ठीक आहे, ते सर्च, रेस्क्यू हे सर्व ऑपरेशन्स परफॉर्म करते. ठीक आहे. आणि जेव्हा कुठे पीस किंवा हॉस्टाईल सिच्युएशन असेल किंवा डिझास्टर रिलीफचे काम करायचे असेल तेव्हासुद्धा गरुड हे मदत प्रोव्हाइड करते. गरुड सध्या काँगोमध्ये डिप्लॉय केली गेली आहे UN पीस कीपिंग फोर्सच्या एक सहाय्य रूपाने. ठीक आहे. UN स्वतःची पीस कीपिंग फोर्सेस पाठवते ना, जिथे पण कुठे युद्ध वगैरे चालू असतात तिथे. ठीक आहे. म्हणजे पीस एस्टॅब्लिश, शांती प्रस्थापित करण्यासाठी. मग गरुड त्याचा एक पार्ट आहे आणि ते आता कुठे काम करते तर काँगोमध्ये काम करते. ठीक आहे. ॲज अ UNचे रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. त्यानंतर पुढे आता असे काय घटना घडली होती की ज्यामुळे आपण गरुड बनवली करणं. ठीक आहे. तर 2001 साली जम्मू आणि काश्मीरवरती आतंकवादी हल्ला झाला होता. तेव्हा भारताला वाटलं की भारताकडे एक डेडिकेटेड आणि स्पेशलाइज्ड, ठीक आहे, डेडिकेटेड आणि स्पेशलाइज्ड एक फोर्स असली पाहिजे. ठीक आहे. कुठली एअरफोर्स. मग ही आयडियावरनं गरुडचं निर्माण झालं. ठीक आहे. 2001चा काश्मीर हल्ल्यावरनं. ओके. जेव्हा ती इनिशियली बनली होती 2000च्या सालामध्ये, ठीक आहे, तर तेव्हा त्याचं नाव होतं टायगर फोर्स. काय नाव होतं त्याचं? टायगर फोर्स नाव होता. ठीक आहे. 2001मध्ये ती अस्तित्वात आली होती. तेव्हा 2000 कमांडोज होते त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि तेव्हा त्याचं नाव होतं टायगर फोर्स. कालांतराने तो नाव चेंज केला आणि त्याला नाव देण्यात आलं काय? गरुड. ठीक आहे. कालांतराने नाव चेंज केलं आणि काय नाव दिलं आपण? गरुड नाव दिला. पहिल्यांदा जेव्हा पब्लिक अपिअरन्स झालं होतं ते 8 ऑक्टोबर 2004 साली अस्तित्वात आलं होतं. म्हणजे पहिल्यांदा पब्लिक समोर आलं होतं करणं. ठीक आहे. एअरफोर्सची जे परेड होती तेव्हा, म्हणजे एअरफोर्स सेलिब्रेशन डे असतो. ओके. 8 ऑक्टोबर 2004च्या दिवशी हे पहिल्यांदा पब्लिक समोर आलं होतं करणं. त्यानंतर जेव्हा पठाणकोट हल्ला झाला होता, ठीक आहे, आपण बघितलं होतं की पठाणकोट हल्ला झाला होता. त्या पठाणकोट हल्ल्यामध्ये पण हे गरुड होता त्यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती करणं. ठीक आहे. गरुड जे आहे ते खूपच एक बोलतात ना डेकोरेटिव्ह फोर्स आहे. ठीक आहे. डेकोरेटिव्ह फोर्स आहे आणि त्याला आजपर्यंत एक अशोक चक्र आणि 4 शौर्यचक्र भेटलेत. ठीक आहे. अशोक चक्र मिळवणारे होते ते होते ज्योती प्रकाश निराला. कोण होते? ज्योती प्रकाश निराळा. आणि त्यांना अशोक चक्र देण्यात आलं कधी? 2018मध्ये. ठीक आहे. त्यांच्या डेथनंतर त्यांना अशोक चक्र देण्यात आलं 2018मध्ये. आणि जम्मू काश्मीरवरती जेव्हा हल्ला झाला होता 2001मध्ये, तेव्हा त्यांनी जे कामगिरी केली होती त्याच्याबद्दल त्यांना अशोक चक्र देण्यात आला होता. ठीक आहे. ओके. दुसरं बघून घेऊया आपण तर मार्कोसबद्दल. ठीक आहे. आता जशी गरुड ही एक स्पेशलाइज्ड विंग आहे कोणाची? एअरफोर्सची, तशीच मार्कोस ही एक स्पेशलाइज्ड विंग आहे कोणाची? तर नेव्हीची. ओके. कोणाची ही विंग आहे? तर नेव्हीची विंग आहे. ओके. त्यांचा मोटो काय आहे? द फ्यू द फिअरलेस. ठीक आहे. काय मोठं आहे त्यांचा? द फ्यू द फिअरलेस. ते पहिल्यांदा कधी अस्तित्वात आले होते तर ते 1987 साली अस्तित्वात आले होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर यांचं काम काय आहे तर हे पण स्पेशलाइज्ड जे काही कार्य असतात, ठीक आहे, यांना पण डिझास्टर रिलीफमध्ये किंवा पीस कीपिंगमध्ये पाठवलं जातं करणं. ठीक आहे. किंवा एकदम स्पेशलाइज्ड काहीतरी टास्क आला असेल तर मार्कोसनं बोलवलं जातं. ओके. जेव्हा ताजवरती हल्ला झाला होता, ठीक आहे, ताजवरती जेव्हा हल्ला झाला होता, आतंकवादी हल्ला झाला होता, तेव्हा पण मार्कोसला तिथे डिप्लॉय करण्यात आलं होतं करणं. ओके.
अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर याआधी जम्मू काश्मीरमध्ये मार्कोस स्वतःची सर्व्हिस देत होते कारण, ठीक आहे. तिथे झेलम रिव्हर आणि वुलार लेक यांना प्रोटेक्ट करण्याचे काम जे होते ते मार्कोसकडे देण्यात आले होते. थोडीशी माहिती वुलारबद्दल घेतली पाहिजे. तर वुलार हा काश्मीरमधला किंवा जम्मू काश्मीरमधला फ्रेश वॉटर लेक आहे आणि त्याला झेलम नदीमधनं पाणी भेटते. ठीक आहे, त्याला झेलम नदीमधनं पाणी भेटते. ओके, हे एक लक्षात ठेवा करणं. ओके, अजून पुढे बघूया. इथे एक मिसाईलचं नाव देण्यात आले आहे, इग्ला शोल्डर फायर्ड मिसाईल. ठीक आहे, तर इग्ला शोल्डर फायर मिसाईल जे आहे त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. तर याला रशियाने डेव्हलप केलं आहे. ठीक आहे, आणि रशिया आणि DRDOने मिळून भारतामध्ये याला डेव्हलप केलं आहे. ठीक आहे, त्यानंतर ही जी आहे ती मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम आहे. ठीक आहे, काय म्हणतात त्याला, मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टम. एक लक्षात ठेवा, ही जी टेक्नॉलॉजी आहे ती आपण रशियाकडनं घेतली हां का, ते ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण रशियाकडनं ही टेक्नॉलॉजी घेतली आहे करणं. आता हे जे आहे ते शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम आहे. ठीक आहे, काय आहे, शॉर्ट रेंज एअर डिफेन्स सिस्टम आहे. शॉर्ट रेंज म्हणजे काय, तर ह्याची जी रेंज आहे ते 6 किलोमीटर. ठीक आहे, आणि ह्याचे जर अल्टिट्यूड म्हणजे हाईट जी आहे, जी मॅक्सिमम हाईट ती कवर करू शकते ते आहे 3 किलोमीटर. ठीक आहे, समजा इथून मी फायर केला, ओके, तर ही जी रेंज असेल ती असेल माझी 6 किलोमीटर मॅक्सिमम, आणि हे जे हाईट असेल ती असेल माझी 3 किलोमीटर मॅक्सिमम. ठीक आहे, आणि हे सरफेस टू एअर मिसाईल आहे. ठीक आहे, सरफेस टू एअर मिसाईल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक साधारण सैनिकसुद्धा त्याला स्वतःच्या खांद्यावर घेऊन लॉन्च करू शकतो. हे याचे एक म्हणतात ना स्पेशालिटी आहे कारण. ठीक आहे, आधी जी होती ती होती SA-18, आता जी आहे ती SA-24 आहे. ठीक आहे, आपण कुठून घेतली आहे, त्याला कोणी डेव्हलप केली आहे, तर रशियाने डेव्हलप केली. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. हां, तर ओके, याच्याबद्दल हेच महत्त्वाचं होतं. अजून पुढे बघूया काय आहे का. ठीक आहे, ठीक आहे, तर आपण गरुडविषयी बघितलं, मार्कोस बघितलं आणि इग्ला शोल्डर फायर मिसाईल बघितलं. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे भारत श्रीलंका मालदीवच्या सागरी सुरक्षा सहकार्याचा निर्धार. ठीक आहे, इथे आता आपल्याला माहीत आहे की चायना जे आहे, ठीक आहे, चायना जी आहे ती आता इंडियन ओशनमध्ये, ठीक आहे, इंडियन ओशनमध्ये स्वतःचे डॉमिनन्स वाढवण्यासाठी प्रयत्न करते. त्यामुळे भारत, श्रीलंका, मालदीव्स हे जे इंडियन ओशनचे जे कंट्रीज आहे त्यांच्यासाठी कन्सर्न वाढत चाललं आहे, म्हणजे त्यांना चिंता वाढत चालली आहे करणं. मग आपण थोडंसं बघून घेऊ की भारत, श्रीलंका आणि मालदीव यांचं मध्ये रिलेशन कसे आहेत आणि ते कुठल्या जॉईंट एक्सरसाइज परफॉर्म करत आहेत. ठीक आहे, तर सर्वात पहिले एक्सरसाइज दोस्ती 11. ठीक आहे, एक्सरसाइज दोस्ती 11 ही इंडिया, मालदीव्स आणि श्रीलंका यांच्यामध्ये झालेली जॉईंट नेव्हल एक्सरसाइज होती. ठीक आहे, पण ते शेवटची 2012मध्येच कंडक्ट झाली आहे, त्यानंतर ती पुन्हा कंडक्ट झाली नाही आहे. ठीक आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियन ओशनमध्ये लक्ष ठेवण्यासाठी भारताने मालदीव्सला ALH म्हणजेच ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर, ठीक आहे, ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर ध्रुव हे गिफ्ट केले होते मालदीव्सला. पण साधारण ते 2018 साली भारत आणि मालदीव्सचे संबंध बिघडले आणि मालदीव्सने सांगितलं की तुम्ही हेलिकॉप्टर परत न्या. ठीक आहे, त्यानंतर जॉईंट नेव्हल एक्सरसाइज जे इंडिया आणि श्रीलंकामध्ये होते ती आहे स्लायनेक्स. ठीक आहे, कुठली आहे ती, स्लायनेक्स आहे. ओके, त्यानंतर जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज इंडिया आणि श्रीलंकामध्ये जी होते ती आहे मित्रशक्ती. ठीक आहे, जर नेव्हल एक्सरसाइज विचारलं तर स्लायनेक्स, आणि जर मिलिटरी एक्सरसाइज विचारलं तर ती मित्रशक्ती. ठीक आहे, इंडिया आणि मालदीव्समध्ये सुद्धा एक जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज होते, तिचं नाव आहे एक्सरसाइज इक्वेरिन. ठीक आहे, खूप वेळा हे प्रश्न रिफ्लेक्ट होतात ना का परीक्षेमध्ये, त्यामुळे हे लक्षात ठेवा करणं. काय नाव आहे तिचं, इक्वेरिन नाव आहे. ठीक आहे, त्यानंतर मालदीव्स, श्रीलंका आणि इंडिया ही तिघंही सार्क म्हणजे काय, तर साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन याचे मेंबर्स आहेत करणं. ठीक आहे, शार्कविषयी थोडीशी माहिती घ्यायची बोललं तर शार्क जे आहे ते 8 डिसेंबर, ठीक आहे, 8 डिसेंबर 1985 साली अस्तित्वात आलं होतं. ठीक आहे, 8 डिसेंबर 1985 साली अस्तित्वात आलं होतं, आणि त्याचं जे हेडक्वार्टर किंवा सेक्रेटरीट जे आहे ते कुठे आहे, तर ते काठमांडूमध्ये आहे. ठीक आहे, सध्या शार्कमध्ये 8 कंट्रीज आहे. किती कंट्री आहे सध्या शार्कमध्ये, तर 8 कंट्रीज आहे. कुठले कुठले ते 8 आहे, तर अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, इंडिया, मालदीव्स, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. ठीक आहे, अफगाणिस्तान जे आहे ते न्यूएस्ट मेंबर आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघूया अजून काही इम्पॉर्टंट न्यूज आहे. इथे एक न्यूज होती, शेतकऱ्यांशी चर्चेसाठी तयारी. ठीक आहे, जे आपले गृहमंत्री अमित शहाजी ते म्हणत आहेत खूप जास्त टेन्शन चाललं आहे करणं. ठीक आहे, ओके, ताज्या पोषण आहाराचा अभाव, कोलमडलेल्या आर्थिक स्थितीचा परिणाम, कोरोना काळात कुपोषणात वाढ.
खूप जास्त महत्त्वाची न्यूज आहे बरं का. आपण म्हणतो की भारताची जे पॉप्युलेशन आहे, ठीक आहे, भारताची जी लोकसंख्या आहे ती त्याची ताकद आहे. पण जर या लोकसंख्येची आपण काळजी घेतली नाही तर तेच आपल्यावरती बर्डन बनून राहील. ठीक आहे, बर्डन म्हणजे काय, तर बोजा म्हणून राहील. ठीक आहे, त्यामुळे हे जे हेल्थ इंडिकेटर्स आहेत, ठीक आहे, त्यांच्यावरती आपल्याला फोकस करायची खूप जास्त गरज आहे. तर सध्या काय आहे न्यूज ते बघून घेऊ. हे आपला बेसिकली महाराष्ट्र राज्याची न्यूज आहे का. तर आदिवासी भागात कमी वजनाच्या बालकांची टक्केवारी जानेवारी ते जून या कालावधीत 4.5% 5.5% पोचली आहे. राज्यात हे प्रमाणे 2 2.5% वाढले आहे. मध्यम वजनाचं बालकांचे प्रमाण ही आदिवासी भागात 15 17% गेले आहे. कोरोना काळात वजनाची नोंद केलेल्या बालकांच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे. टाळेबंदीनंतर एप्रिल, मे आणि जून काळात 58 लाख बालकांपैकी निम्म्याहून कमी बालकांच्या वजनाची नोंदणी झाली. आदिवासी भागातही हीच परिस्थिती आहे. मार्चपासून अंगणवाड्या बंद करण्यात आल्या. अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या ताज्या पोषण आहाराऐवजी बालके आणि गरोदर मातांना घरोघरी 2 महिन्याचा कोरडा शिधा एकाच वेळेस पुरवला जात आहे. आर्थिक स्थिती बिकट असल्याने किंवा बनल्याने बालकांसाठी शिधा संपूर्ण कुटुंबाची भूक समवण्यासाठी वापरला जात असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान कोरोना काळात जगभरात 14% कुपोषणात वाढ होईल असा अंदाज काही अभ्यासांमधून मांडण्यात आला आहे. ओके, त्यानंतर वाढलेली बेरोजगारी, बिकट आर्थिक परिस्थिती आणि महागाई याचा परिणाम बालकांवर दिसून येतो. आता हे तर झालं आपलं महाराष्ट्र राज्याची गोष्ट. ठीक आहे, पण फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये पण परिस्थिती खूप जास्त कठीण झाली आहे. काही रिपोर्ट आले होते, आपण त्या रिपोर्ट बघून घेऊ आणि त्यानुसार आपल्याला बघायला भेटेल की भारतामध्ये पण परिस्थिती किती कठीण आहे ते. ठीक आहे, तर FAOने फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, जे युनायटेड नेशनची 15 स्पेशलाइज्ड बॉडीपैकी एक आहे, तिने रिपोर्ट काढला होता. द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन वर्ल्ड 2020. MPSC हे रिपोर्ट्सविषयी विचारू शकते. ठीक आहे, की द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन वर्ल्ड 2020 हा रिपोर्ट कोणी काढला करणं. ठीक आहे, तर करंट अफेअर्स म्हणून हे येऊ शकते प्रश्न. त्यानंतर 2020 हंगर रिपोर्ट, बेटर न्यूट्रिशन बेटर टुमॉरो. ठीक आहे, हे 2 रिपोर्ट आले होते आणि या 2 रिपोर्टवरनं आपल्याला समजलं की भारत जे आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये फूड इनसिक्युरिटी हे हायेस्ट आहे करणं. ठीक आहे, आणि त्याचाच रूपांतर नंतर होतो आहे तर स्टंटिंग आणि वेस्टिंगमध्ये. काय आहे माहिती आहे का, की भारताचे जे लोक आहेत, ठीक आहे, त्यांना 2 वेळेचं जेवणसुद्धा भेटत नाही आहे करणं. आणि जे भेटते ते जे जेवण आहे त्याची क्वालिटी जे पाहिजे तशी नाही आहे करणं. त्यामुळे भारतामध्ये, ठीक आहे, स्टंटिंग आणि वेस्टिंग हे बघायला भेटते. आता स्टंटिंग म्हणजे काय, तर लो हाईट फॉर द एज. ठीक आहे, तुमच्या वय अनुसार तुमची जेवढी हाईट असली पाहिजे तेवढी ते नसते, त्यापेक्षा कमी असते. ठीक आहे, आणि हे एक इंडिकेटर आहे कसलं, तर माल न्यूट्रिशनचा किंवा कुपोषणाचा. ठीक आहे, त्यानंतर दुसरं आहे वेस्टिंग. वेस्टिंग म्हणजे काय, तर तुमचा जो वेट असतो किंवा तुमचा जो वजन असतो ते तुमचा हाईटचा अनुसार नसतो, ते तुमचा उंचीचा अनुसार नसतो करणं किंवा त्यापेक्षा कमी असतो. ठीक आहे, तुमचा जो वजन आहे तो तुमचा उंचीच्या अनुसाराने कमी असतो, तर त्याला काय म्हणायचं, त्याला आपण वेस्टिंग म्हणायचं. ठीक आहे, आता हे 2 इंडिकेटर्स आहेत ज्याच्यावरनं आपल्याला समजते की आपली जे पॉप्युलेशन आहे ते कुपोषित आहे का नाही. ठीक आहे, तर हे 2 जे रिपोर्ट आहेत ना ते या 2 इंडिकेटरवरती फोकस करत होती आणि त्यांना समजलं की भारतामध्ये फूड इनसिक्युरिटी जे आहे ते खूप जास्त आहे. ठीक आहे, आणि जर आपण साऊथ एशियन कंट्रीज जोडी जर कम्पेअर केला तर साऊथ एशियन कंट्रीमध्ये वन ऑफ द मोस्ट वल्नरेबल. ठीक आहे, म्हणजे साऊथ एशियन कंट्रीपैकी भारतामध्ये हे सर्वात जास्त आहे करणं स्टंटिंग आणि वेस्टिंगचं प्रमाण. ठीक आहे, कुठे, तर साऊथ एशियन कंट्रीजमध्ये. ओके, म्हणजे दक्षिण आशियाची जे काही कंट्रीज आहे, जे काही देश आहे त्यांच्यामध्ये भारतामध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे करणं. ओके, आता इंडियामध्ये प्रिव्हलन्स ऑफ अंडर नरिशमेंट म्हणजे कुपोषणला डिक्लाईन करायचा, ठीक आहे, जे प्रयत्न चालला होता 2001 ते 2018पर्यंत, ठीक आहे, त्याच्यामध्ये भारताने ते 24.7% कमी केलं आहे करणं. ठीक आहे, अंडर न्यूट्रिशन जे आहे,
ठीक आहे. तर 2001 ते 2018 दरम्यान भारताने ते किती कमी केलं आहे, तर भारताने 24.7% एवढं कमी केलं आहे. पण जर आपण चायना, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्याशी जर कम्पेअर केलं ना, तर हा पर्सेंटेज हा त्यांच्यासमोर कायच नाही करणार. बघा चायनाने किती, तर चायनाने 76.4%, ठीक आहे, 76.4% एवढं अंडर न्यूट्रिशनची जे नंबर होता त्याला कमी केलं आहे. नेपाळने 74%, पाकिस्तानने 42%, अफगाणिस्तानने 37.4%. फक्त आपण जर दक्षिण आशियाई कंट्रीचं बात केलं तर बांगलादेशपेक्षा चांगलं काम केलं आहे बस. बाकी सर्व कंट्रीज जे काही आहेत त्यांनी आपल्यापेक्षा चांगलं काम केलं आहे. ठीक आहे. हंगर वॉच करून एक इंडिकेटर आला होता जे की राईट टू फूड कॅम्पेनमध्ये लॉन्च केला होता. तिथे सांगितलं गेलं की 3पैकी 1, ठीक आहे, 3पैकी 1 जे माणूस आहे किंवा व्यक्ती आहे भारतामध्ये, ठीक आहे, त्याला टायमावरती फूड भेटत नाही, ठीक आहे, किंवा त्याला जो फूड भेटतो आहे तो उत्तम क्वालिटीचा नाही आहे करणं, की जे त्याची जे काही नीड्स आहेत, ठीक आहे, त्यांना भागू शकेन करणं. ओके. तर फक्त राज्याची नव्हे तर पूर्ण भारताची परिस्थिती पण खूप जास्त बिकट आहे आणि आपल्याला त्यावरती फोकस करायची गरज आहे. ओके. अजून काही न्यूज आहे बघूया. ओके. हे बघा, आयसर पुणेचा संशोधनाला IGEM स्पर्धेत सुवर्णपदक. ठीक आहे. काय काय न्यूज आहे अजून त्याच्याविषयी दिलेलं आपण बघून घेऊ. हिवताप, आता हिवताप म्हणजे मलेरिया, ठीक आहे. तर हिवताप निदान आणि निर्मूलना संदर्भातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचा आयसर पुणे विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधन सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनियर्ड मशीन IGEM स्पर्धेतील पदवीपूर्व गटात आयसर पुणेच्या संघाने ही कामगिरी केली. आजच्या जगातील प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सिंथेटिक बायोलॉजीचा वापर करण्यासाठी इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनियर मशीन म्हणजे IGEM हे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभाग दिला जातो. ठीक आहे. इथे एक थोडीशी गोष्ट अजून एक मेन्शन करून देतो मी. फक्त महाविद्यालयीन विद्यार्थी यांना याच्यामध्ये सहभाग दिला जात नाही, तर इतर जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत, ठीक आहे, जे डेव्हलपमेंट आणि रिसर्चचं काम करत आहे किंवा R&D करत आहेत त्यांना पण याच्यामध्ये सहभाग दिला जातो. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. अजून काय इम्पॉर्टंट आहे तर आयसर पुणेच्या संघाने या स्पर्धेत HIV तापासंदर्भातील संशोधनामध्ये HIV तापाच्या निदानासाठी कार्यक्षम आणि स्वस्त निदान संच विकसित केला. सॉफ्टवेअरवर आधारित निदान संचाची अचूकता 95.45% आहे. तसेच HIV ताप निर्मूलनासाठी तोंडावाते देण्यासाठी प्रथिन साखळीचा शोध आयसर पुणे युवा संशोधकांनी लावला. ओके. आता आपण थोडीशी माहिती घेऊया आयसरबद्दल. ठीक आहे. तर आयसरचा फुल फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. काय नाव आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. ठीक आहे. आता हे जे आहेत ना, हे एक ग्रुप आहे. ठीक आहे. खूप सारे इन्स्टिट्यूशन्स आहे ओके भारतामध्ये आयसरचा अंतर्गत. तर त्या इन्स्टिट्यूशन्सचा ग्रुप आहे हा. ठीक आहे. सध्या 7 इन्स्टिट्यूशन्स आहे भारतामध्ये आयसरचे. ओके. आणि ते सर्व कशामध्ये मोडतात तर ते सर्व मोडतात मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट. ठीक आहे. हे बघा, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट. तर यांच्या अंतर्गत हे आयसरचे इन्स्टिट्यूशन्स येतात. ठीक आहे. आयसर इन्स्टिट्यूशन काय करतात तर बेसिकली रिसर्चचं काम करतात. ठीक आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं काम करतात हे आयसरचे इन्स्टिट्यूशन्स. ओके. 2010च्या कायद्याने हे इन्स्टिट्यूशन्स निर्माण करण्यात आले होते आणि आत्ता सध्या भारतामध्ये 7 इन्स्टिट्यूशन्स आहेत. तर 7 कुठे कुठे आहे? एक आहे कलकत्तामध्ये, ठीक आहे, म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये. दुसरं आहे पुणे महाराष्ट्रामध्ये. तिसरं आहे मोहाली पंजाबमध्ये. चौथं आहे भोपाळ मध्य प्रदेशमध्ये. 5वं आहे तिरुवनंतपुरम केरलामध्ये. 6वं आहे तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये. आणि 7वं आहे बेहरामपूर ओडिसामध्ये. ठीक आहे. तर हे 7 इन्स्टिट्यूट्स आहे. ओके. आणि 2012च्या कायद्याने यांना इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स डिक्लेअर करण्यात आलं आहे. ठीक आहे. काय डिक्लेअर करण्यात आहे? इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. ठीक आहे. इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल इम्पॉर्टन्स खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके. इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स डिक्लेअर केल्याने त्यांना केंद्राकडनं मदत भेटते. ठीक आहे. जे काही त्यांना शोध वगैरे करायचे असेल त्यासाठी, म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
एज्युकेशन अँड रिसर्च पुणे हे जे आहे ते या 7पैकी पहिली एस्टॅब्लिश झाली होती. म्हणजे पहिल्यांदा जे काही इन्स्टिट्यूट स्थापित झाले होते त्यापैकी पुणे, ठीक आहे, पुणे आणि बंगाल हे पहिले 2 होते करणं. ठीक आहे, तर हे मान आपल्याकडे आहे की पुणे पहिली IISER इन्स्टिट्यूट होती. ठीक आहे, आणि ते 2006 साली प्रस्थापित झाली होती. ठीक आहे, सध्या कुठे आहे तर ते सध्या पुणे महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, त्याचा मोटो काय आहे तर मोटो आहे वेअर टुमॉरोज सायन्स बिगिन्स टुडे. ठीक आहे, वेअर टुमॉरोज सायन्स बिगिन्स टुडे. ओके, ठीक आहे, अजून काय इन्फॉर्मेशन आपण बघून घेऊया. हां, तर आपण आता हिमतापविषयी थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे, MPSCचा सायन्स अँड टेक्स्ट सेक्शनमध्ये बऱ्याचदा, ठीक आहे, रोग, त्याचे कारण, त्याचे निदान याच्यावरती प्रश्न येतात. तर आपण सर्वात पहिले आज मलेरियाबद्दल बघूया. ठीक आहे, तर मलेरिया हा मच्छराचा चावण्यामुळे होतो. ठीक आहे, कोणामुळे होतो तर मच्छर चावण्यामुळे होतो. ओके, हे लक्षात ठेवा. आणि याच्यामुळे काय होतं तर आपल्याला ताप येऊ शकतो, थकवा वाटतो, वॉमिटिंग होते, डोकंदुखी होते. ठीक आहे, तर हे सर्व त्याचे काय बोलतात एक सिम्पटम्स आहे करणं. ठीक आहे, मलेरिया झाल्यावरती काय काय सिम्पटम्स दिसतात तर हे सर्व सिम्पटम्स आहेत त्याचे. ओके, मलेरिया जे आहे हे सिंगल सेल ऑर्गॅनिझममुळे होतो आणि त्या ऑर्गॅनिझमचं नाव काय आहे तर प्लाझ्मोडियम. ठीक आहे, प्लाझ्मोडियम वायवेक्स आपण म्हणतो ना, प्लाझ्मोडियम वायवेक्स. ठीक आहे, तर प्लाझ्मोडियम एक प्रकारचा पॅरासाईट आहे. ठीक आहे, काय आहे पॅरासाईट आहे. ओके, प्लाझ्मोडियम काय आहे तर पॅरासाईट आहे आणि ते कोणामुळे स्प्रेड होतो तर ते ॲनाफिलिस मॉस्किटो जे असतो. ठीक आहे, ॲनाफिलिस मॉस्किटो, एक मिनिट, हां, ॲनोफिलिस मॉस्किटो याची जी मादा असते ना, मादा म्हणजे फिमेल, ठीक आहे, तिचं चावण्यामुळे हा स्प्रेड होतो करणं. म्हणून ॲनोफिलिस मॉस्किटो जे आहे ते व्हेक्टरचं काम करतो. ठीक आहे, ते काय करतो व्हेक्टरचं काम करतो. ते हा जो पॅरासाईट आहे, ठीक आहे, काय नाव त्याचं तर प्लाझ्मोडियम वायवेक्स, याला स्प्रेड करायचं काम करतो. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता एकच अशी म्हणजे प्लाझ्मोडियमची स्पीसीज आहे का जे हे स्प्रेड करते, उत्तर आहे नाही. ठीक आहे, प्लाझ्मोडियमचे अदर स्पीसीज पण आहे जसे की प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम, प्लाझ्मोडियम वायवेक्स, प्लाझ्मोडियम ओवेल, प्लाझ्मोडियम मलेरी आणि प्लाझ्मोडियम नोवेल्सी. ठीक आहे, हे सर्व स्पीसीज आहे ज्याच्यामुळे सुद्धा मलेरिया होऊ शकतो. ओके, एवढं आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे करणं. अजून दुसरं काय पुढे बघूया. हां, तर मलेरिया टेस्ट कसं करता येते तर मलेरिया टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे अँटीजेन बेस्ड रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट ही प्रक्रिया यूज केली जाते. कुठलं अँटीजेन बेस्ड रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट. ठीक आहे, आणि आता एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली गेली आहे, पॉलिमरेज चेन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, पॉलिमरेज चेन रिएक्शन टेक्नॉलॉजी, पण ते महाग असल्यामुळे ते एवढी यूज नाही होत करणं, साधारणपणे यूज नाही होत. पण सध्या कुठली यूज होते तर अँटीजेन बेस्ड रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट. ठीक आहे, हे डायग्नोज करण्यासाठी यूज होते की तुम्हाला मलेरिया झाला आहे का नाही. ठीक आहे, आता मलेरियाबद्दल थोडीशी माहिती घेऊया की भारतामध्ये मलेरियाची परिस्थिती काय आहे किंवा मलेरिया किती जास्त डेंजरस आहे करणं आपल्यासाठी. ठीक आहे, तर वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट आली होती 2019मध्ये. ठीक आहे, वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट आली होती 2019मध्ये आणि त्याचंच सांगण्यात आलं होता की भारताने मलेरिया कमी करण्यामागे खूप चांगले असे प्रयत्न केलेत. ठीक आहे, 2017-18 दरम्यान भारताने मलेरिया रिड्यूस करण्यामध्ये उत्तम प्रकारे कामगिरी पार पाडली आहे करणं. ओके, आणि 7 आउट ऑफ 28 स्टेट्स, ठीक आहे, म्हणजे 28पैकी 7 राज्य, ठीक आहे, आणि 9 युनियन टेरिटरी. ठीक आहे, 28 म्हणजे 28 राज्य आणि 9 युनियन टेरिटरीपैकी 7 असे राज्य आहेत. ठीक आहे, जिथे आपल्याला मलेरियाचा जो प्रमाण आहे, ठीक आहे, तो खूप जास्त दिसतो आहे करणं. ठीक आहे, तर ते कुठले कुठले राज्य आहेत तर ते वेस्ट बेंगॉल झाला, झारखंड झाला, छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि गुजरात. ठीक आहे, या राज्यांमध्ये खूप जास्त प्रभाव आहे कशाचं तर मलेरियाचा. ओके, मलेरियामध्ये म्हणजे मलेरियाशी फाईट करण्यामध्ये इंडियाने खूप चांगले असे प्रयत्न केलेत. 2017चं कंपॅरिझन आपण केलं, ठीक आहे, 2018 जोडी, तर भारताने 26 लाख एवढे केसेस कमी केलेत करणं. ठीक आहे, मलेरियाचे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये कमतरता किती आणली आहे तर 26 लाख एवढी कमतरता कमतरता आणली आहे करणं. ठीक आहे, आणि सध्या भारतामध्ये किती केसेस होत आहेत 2018मध्ये तर 67 लाख केस होते 2018मध्ये भारतामध्ये. ठीक आहे, म्हणून आपण बोलतो की बाबा कोरोना लई भयानक आहे करणं. ठीक आहे, त्यानंतर
म्हणजे बोलताना आपण काय बोलतो, कोरोना खूप जास्त भयंकर आहे कारण आता सध्या आपण 1 करोडच्या आसपास पोहोचतो आहे करणं, ठीक आहे, 90 लाखचा आकडा आपण पार केला आहे करणं. पण बघा, मलेरियासुद्धा तेवढाच डेंजरस आहे, ठीक आहे. एका वर्षामध्ये 67 लाख केस येत आहेत. तसंच आपण मध्यंतरी बघितलं की टीबीमध्ये सुद्धा एवढे केस येत होते करणं, ठीक आहे. तर कोरोनाचं बरोबरीनेच इतर आजारपण आहे ज्याच्यावरती भारताने लक्ष केंद्रित करायची गरज आहे करणं, ठीक आहे. त्यानंतर इंडिया करंटली जे आहे ते पूर्ण जगाच्या 3% एवढे मलेरियाचे केस कॅरी करतो आहे, ठीक आहे. आणि जेवढी काही डेथ होतं आहे मलेरियामुळे, ठीक आहे, त्यापैकी 2% जे डेथ आहे ते भारतामध्ये होते, ठीक आहे. हां, मलेरिया खूप जास्त डेंजरस आहे, मलेरियामुळे डेथसुद्धा होऊ शकते करणं, ठीक आहे. सध्या एक मेडिसिनचं नाव आलं होतं करणं किंवा वॅक्सिनचं नाव आलं होतं हायड्रॉक्सिल क्लोरोक्विन, ठीक आहे. ही एक अँटी मलेरियल ड्रग आहे, ठीक आहे. ही एक अँटी मलेरियल ड्रग आहे, हे लक्षात ठेवा करणं. आता मलेरियाचा विषय चालला होता, हे पण तुम्हाला सांगितलेलं, ठीक आहे. काय आहे, हे एक अँटी मलेरियल ड्रग आहे. कुठली? हायड्रॉक्सिल क्लोरोक्विन. ओके, ठीक आहे. अजून पुढे काय का बघूया आपण. ओके, तर आजचा डिस्कशन एवढाच होता, ठीक आहे. आय होप तुम्हाला काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन भेटली असेल करणं. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. PDF जी आहे ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकेन, ठीक आहे. घरी राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.